शेतकऱ्यांचा स्टेट बँकेला घेराव, शेतकऱ्यांचे लॉक केलेले खाते सुरू करा. डॉक्टर विनोद जोडगे. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, नागरिकांना शहराकडे न जाता व्यवहारासाठी सोयीचं व्हावं यासाठी मुर्जा येथे भारतीय स्टेट बँक सुरू करण्यात आली. या शाखेत परिसरातील अनेक शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिक आर्थिक व्यवहार करतात. शेतकरी धान पीक आणि अन्य पिकांकरिता याच बँकेतनं कर्ज घेत असतात. मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांना दिलासादायक पीक हाती येत नाही. शासन धानाला भाव देत नाही. याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असतात. प्रसंगी शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज थकीत राहते. याच बँकेत श्रावणबाळ योजना, किसान सन्मान निधी, अवकाळी पाऊस निधी, रोजगार हमी निधी, घरकुल निधी, धान बोनस निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. मात्र बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने त्यांची चालू खाते सील करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवहार करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळते, उपासमारीची वेळ येते. शासनाचा GR आहे की शेतकऱ्यांना अन्य मिळत असलेल्या निधीतून त्यांचे पीक कर्जात रूपांतरण करू नये, त्यांच्या निधीतनं रक्कम कपात करू नये. असे असताना देखील बँक शासनाच्या आदेशाला केराची टोपले दाखवून मनमानी कारभार करीत आहे. कर्मचारी शेतकऱ्यांसोबत सौजन्याची वागणूक दिसून येत नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची माहिती मिळताच शेतकरी नेते कॉम्रेड विनोद जोडगे यांनी त्यांच्यावर झालेल्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय स्टेट बँकेला घेराव घातलाय. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करून मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी बँक शाखा अधिकारी यांनी येत्या हप्त्याभरात बँक खाते सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी निवेदन देताना संजय लोणारे, लुमदेव खेवले, कैलास राऊत, भाऊराव ठाकरे, बाजीराव चिमुरकर, अरुण कारमेंगे, योगेंद्र इटनकर यांसह बोळधा, कुडेसावली, मुर्जा, बल्लारपूर येथील शेतकरी उपस्थित होते. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी, ब्रह्मपुरी. हॅलो सर, विनोद भाऊ, हे सर्व शेतकरी घेऊन आपण का आलात बँकेला? ही मुर्जा येथे भारतीय स्टेट बँकची शाखा आहे आणि या परिसरातील जवळपास 10-15 गावातील अनेक लोकांचे अकाउंट या बँकमध्ये आहेत. अनेक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. मध्यंतरी पोळ्याच्या याच्यामध्ये जे हलक्या प्रतीचे धान होते त्यावेळेस सुद्धा फार मोठा अवकाळी पाऊस झाला. आता जे जड प्रतीचे धान होते, अवघ्या धान कापणीच्या वेळेस अवकाळी पाण्याने पूर्ण शेतीची पूर्ण नासधूस झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी नुकताच 27 तारखेला ब्रह्मपूर येथे मोर्चा काढून या अवकाळीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आपण सरकारकडे मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने सरकारने निर्देश दिले की ज्या शेतकऱ्यांचे धान कापले असेल, धान उभे असतील, पाण्यात सडले असेल, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल, त्या शेतकऱ्यांचे तातडीने सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई द्या. त्या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने अनेक लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. यापूर्वी काही जे वृद्ध आहेत, निराधार आहेत, त्याचे पैसे सुद्धा अकाउंटला आलेले आहेत. पण मागील 1 वर्षापासून या बँक प्रशासनाने त्यांचे बँक हे लॉक करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे पैसे किती आलेले आहेत त्या पैशाचा उपयोग सुद्धा घेता येत नाही. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या हाकेला आज मी स्वतः या बँकेमध्ये इथे येऊन सन्माननीय मॅनेजर साहेब यांना निवेदन देऊन त्यांना सांगितलंय की येत्या हप्त्याभरात यांचे जे बँक खाते बंद केलेले आहेत, लॉक केलेले आहेत, ते जर सुरू करून त्यांचे पैसे जर त्यांना वापरायला मिळालेले नाही तर या बँक समोर बेमुदत आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या प्रसंगी मी दिलेला आहे. तेव्हा सन्माननीय मॅनेजर साहेब यांनी म्हणाले की मी वरिष्ठांशी या बाबतीत चर्चा करून या बाबतीतला जे काही ज्या लोकांचे बँक खाते लॉक केले असतील ते हप्ताभरामध्ये खुले करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.